की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाबतीमधला आहे. थोडं मंत्री महोदयांना थोडं स्कोपच्या म्हणजे या प्रश्नाच्या थोडा बाजूचं मी विचारतोय की म्हणजे स्कोपमध्ये हा विषय हाच आहे की जे आपले गव्हर्नमेंट ITI जेवढे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सुद्धा भरपूर जागा निदेशकाच्या जागा अजून भरल्या गेलेल्या नाही आहे. तर माझा पहिला प्रश्न की ह्या जागा आपण कधी भरणार आहे, आणि दुसरा प्रश्न की गव्हर्नमेंट ITIमध्ये जे सध्या पार्ट टाईम लोक काम करतायत त्यांना यामध्ये आपण प्राधान्य देणार आहात काय? सभापती महोदय, चांगला प्रश्न विचारला. आपली माहितीसाठी मध्ये मी पूर्वी पण सांगितला की माननीय मुख्यमंत्री जे या विषयावर फार चांगलं लक्ष आहे. त्यांचे निर्देशानुसार जे काही पार्ट टाइम निर्देशक आपल्याकडे आहे त्याने कसा रेग्युलाइज करायचा हा एक मोठा निर्णय आपण केलेला आहे. त्यांची परीक्षा पण घेतली आहे आणि त्यांची परीक्षामध्ये एक 780 किंवा असा लोक पार्ट टाइम निर्देशक पास झाले आहे. त्याने आपण 3 महिन्याच्या आत सर्वांनी आपण परमानंट नियुक्ती करू. ते प्रोसेस आपला ऑन आहे. परीक्षा झाली आहे. ते जे पार्ट टाइम होतात त्यामध्ये आपण कोर्टाचे निर्देशानुसार त्यांची परीक्षा घेतली. परीक्षामध्ये जे काय ते पार्ट टाइम होते, आता फुल टाइमची अजून वेगळी रिक्वायरमेंट आहे. तो त्यासाठी आपण एक कोर्स परीक्षा घेतली. परीक्षामध्ये जे पास झाले आपण नवीन घ्यायचे तर परीक्षा कसं घ्यायची ते परीक्षा घेतली होती. त्यामध्ये 800 लोक पास झाले ते जुने. त्याने आपण 3 महिन्याच्या आत त्याने परमानंट जॉबमध्ये घेऊ. 1 2 जे काही निर्देशकची जगे वॅकन्सी आहे ते आपण सांगितला. त्यासाठी पण आम्ही सर्व परमिशन घेतली. आमच्या ॲडव्हर्टाइजमेंट पण आलेला आहे. 6 महिन्याच्या आत सर्व निर्देशकाची जागे आपण भरून टाकू. आणि त्याशिवाय पूर्वी आपली एक मोठी प्रॉब्लेम होती की आपल्याकडे एक प्रिन्सिपलकडे 2-2 3-3 ITI होती. एकही ITI सांभाळणं मुश्किल आहे. तो 2-2 3 ITI फार अवघड काम आहे. आत्ता आपण प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत नवीन रिक्रुटमेंट होत नाही तोपर्यंत जे सिनियर मोस्ट टीचर तिथे होता त्याने आपण आता तिथे प्रिन्सिपलची नियुक्ती दिलेली आहे. आणि त्याशिवाय लास्ट आपण हा ITI आहे, टेक्निकल आहे, जग पुढे चाललं आहे. आपण यावेळी हा पण निर्णय घेतला आहे की प्रत्येक ITIमध्ये प्रिन्सिपलचे मानधन पेक्षा ते त्या जास्त किंवा ते पॅरलल आपण एक टेक्निकल निर्देशकची नियुक्ती करू. आता ते टेक्निकल निर्देशक म्हणे आता ते काळाची गरज आहे. ते आपले सर्व आहे. आपण एक सर्वांचे टीचर्सचे आणि ते निर्देशकाचे आपण कोर्स आहेत पण ते ट्रेनिंगचे पण सुरू केली आहे पुण्यामध्ये. ने ते टेक्निकल निर्देशक एक वेळा नियुक्त झाले तर आपण ITIच्या सर्वांचे स्तर वाढते. किरण सरनाईक जी.